त्यानंतरही टिपू सुलतान वाद इतक्यात शमण्याची चिन्ह नाहीयेत। मुळात हा विषय मालेगावातून सुरू झाला होता आणि त्याच मालेगाव महापालिकेत आज विशेष सभा आहे। तर सभागृहाच्या टिपू सुलतान नावावरून मीरा भाईंदर महापालिकेची विशेष सभा देखील आज गाजण्याची चिन्ह दिसतात। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। टिपू सुलतानचा वाद आणि बांगलादेशी प्रमाणपत्रांचा विषय यामुळे सध्या मालेगाव संपूर्ण राज्यात गाजतंय। नेमका हाच कळीचा मुद्दा मालेगाव महापालिकेच्या पहिल्या महासभेत राहणार आहे। महापालिका निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी इस्लाम पार्टीनं बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मुद्द्यांवरून त्रास दिला जात असल्याचा मुद्दा लावून धरला। माजी खासदार किरीट सोमय्यांनी दाखल्यांचा विषय लावून धरल्यानं 1044 लोकांवरती गुन्हे दाखल झाले, तर 3500हून अधिक जन्मदाखले बनावट ठरवून पालिकेनं रद्द केले। आता इस्लाम पार्टी ते रद्द केलेले दाखले पुन्हा कायदेशीर करण्याचा ठराव आणणार आहे आणि त्यावरून गदारोळ होऊ शकतो। दुसरीकडे इस्लाम पार्टीनं सत्ता स्थापन केल्यावरती उपमहापौर शाने हिंद यांनी आपल्या दालनात भिंतीवर टिपू सुलतानचा फोटो झळकवला। त्यानंतर राज्यात टिपूच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू झाला। आता या वादाची सुरुवात ज्या मालेगावातून झाली त्या मालेगाव महानगरपालिकेची वादळी सभा आज होणार आहे। तर पहिल्या सभेमध्ये बांगलादेशी आणि टिपू सुलतानचा मुद्दा मालेगावच्या पहिल्या विशेष सभेमध्ये गाजणार आहे हे निश्चित दिसतंय, कारण का शाने हिंद यांची सातत्यानं येणारी वक्तव्य आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात उसळून आलेला वाद या सभेच्या केंद्रस्थानी असेल। शाने हिंद यांचा परिचय। मालेगाव महानगरपालिकेत सलग 3 वेळा नगरसेविका, कायद्याच्या पदवीधर। जनता दलाचे दिवंगत नेते, मालेगावचे 7 वेळा आमदार असलेल्या निहाल अहमद यांची कन्या। निहाल अहमद यांची SM जोशी यांचे मानसपुत्र अशी ओळख होती। मालेगाव नगर परिषदेचे अध्यक्ष, महापौर, 7 वेळा आमदार अशी अहमद यांची प्रदीर्घ कारकीर्द राहिलेली आहे। शाने हिंद यांच्या मातोश्री सजेदा यांनीही नगर परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। वडील आणि भावाच्या अकाली निधनानंतर शाने हिंद राजकारणात आल्या। 2023 मध्ये जनता दल धर्मनिरपेक्षतेनं भाजपची युती केल्यावरती त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला। 2024 मध्ये सपाकडून विधानसभा निवडणूक लढली, पण पराभवाचा सामना करावा लागला। महानगरपालिका निवडणुकीआधी माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पार्टीशी हातमिळवणी केली। शाने हिंद आणि त्यांचे पती मुश्तकीम डिग्निटी यांच्यासह सपाचे 5 नगरसेवक महानगरपालिकेत विजयी झाले। टिपू सुलतानच्या फोटोविषयी आग्रही असलेल्या उपमहापौर शाने हिंद यांना मंत्री नितेश राणेंनी धमकी दिली आहे। मालेगावच्या उपमहापौरांना टिपूची आठवण येत असेल तर त्याच्याकडे पाठवण्याची सोय आम्हाला करावी लागेल, असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे।